त्यासाठी ज्यांनी फटकेबाजी अनिकेत कोहली आणि अनिकेत कोहली खरं तर विकीचा फार मोठा फॅन आहे म्हणून अगदी त्याची टी शर्ट परिधान करून अनिकेत सलामीसाठी खेळला. उल्वेन नोड मधील मोहाचा हा संघ आहे. आता मोहा म्हटलं तर इथून प्रत्येक विमान अगदी उड्डाण केल्यानंतर ज्या गावाच्या वरून जाणार त्या उल्वेन नोड मधील ही टीम पांजे टीम हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या प्रतियोगितेसाठी शुभेच्छा आहेत किंबहुना. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं की जगण्यातील जिंकल्यानंतर आवरता आलं पाहिजे आणि हारल्यानंतर सावरता आलं पाहिजे. ते सावरलं आता पांजेनं ते बघितलं आणि म्हणूनच हेही लक्षात ठेवायचं आहे. पांजे खरं तर आम्ही वारंवार त्या समालोचनातून अगदी उल्लेख करतो की एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. अशा कित्येक स्पर्धा येतील तुमच्या वाटेला आणि म्हणूनच आपलं स्किल कौशल्य अबाधित ठेवण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर जिज्ञासूपणा या सर्व गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. आता पाहू शकाल ज्या वेळेला अगदी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे आदित्य, रवी, भास्कर, आदित्य. खरं तर अनेक समानार्थी अर्थ आहेत या आदित्यला. या वेळेला अगदी छानशी गोलंदाजी करेल का? 3 षटका. नाव गेम प्ले चव्हाण सरांकडून येतो हिरवा कंदील. आदित्यला ट्रॅक वरून अगदी गोलंदाजी करण्यासाठी ट्रॅक मोकळी केली जातोय. जिथं प्रतीक्षा करतोय चेंडूची नाव आहे अनिकेत. आता अनिकेत काय खाणार हे नाही, अनिकेत काय देणार हे आहे. ही खरं तर ओरड आहे आमच्या खेळाडू कक्षातून, त्याच्या चाहत्यांकडून. हेगेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार की षटकार देणार अनिकेत हे आता प्रतीक्षा करतात. फर्स्ट बॉल, फर्स्ट डिलिव्हरी. हो, अतिशय सुरेख. या वेळेला तेवढा चांगला प्रयत्न होता, प्रयत्न मात्र कुठेतरी थोडासा फसला. एक धावसंख्या पूर्ण, एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली गेली. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव वाढल्यावरती 1च्या घरात. आता येतोय गोलंदाजी मार्कवर आदित्य असताना फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक घेतोय चव्हाण सरांकडून. नाव आहे सागर. आणि अशा छानशा खेळातील वातावरण तेवढं अगदी आल्हाददायक आहे. जणू की महाबलेश्वरला ही प्रतियोगिता सुरू आहे. एवढी छान हवा आहे, थंडी आहे. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने टोललेला चेंडू सीमारेषेकडे जाईल का? हो, निश्चित येतोय सागरच्या बॅटमधून वैयक्तिक आणि सांघिक पहिला चौकार, खणखणीत चौकार. या वेळेला मात्र चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धाव पडल्यावरती 5च्या घरात. आतापर्यंत चेंडू संपले 2. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू चौकार. वैयक्तिक कोट्यातील पहिले, सांघिक कोट्यातील पहिले षटक घेऊन आला आदित्य. जलद गतीचा गोलंदाज, एक्सप्रेसर आहे, अष्टपैलू खरं तर ऑलराऊंडर खेळाडू. या वेळेला गोलंदाजीतून कोंबडभुजे टीमला अतिशय सुरेख निश्चित जाणार. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध लॉंग स्टॉप कडे चौकार. राजार माझ सोन्यार हळूच देशील का? ए राजार माझ सोन्यार हळूच देशील का? खरं तर जवळजवळ किती दिवस अपार मेहनत करून हा मैदान सजविला, जिथं उत्तम अगदी धावपट्टी बनवली खेळण्यासाठी, गोलंदाजांसाठी. आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस खरं तर घरातील अगदी आपल्या फॅमिलीकडे वेळ न देता या प्रतियोगितेतील आयोजनात असणारे मग महेश गावंड असतील, विकासदादा असेल, तदनंतर असे अनेक आमचे जे आहेत आयोजक, या आयोजकांनी आपल्याला जय हनुमान ट्रॉफीचं आयोजन केलं. आणि या जय हनुमान ट्रॉफी मध्ये आज एक संघ कुठला तरी सुपर 4 साठी क्वालिफाय होईल. डू ऑर डाय हा जरी सामना असेल तर या सामन्यामध्ये निश्चितच जिंकल्यानंतर आपण पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी म्हणून निश्चितच या ठिकाणी अगदी क्वालिफाय होणार आहात. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न.
शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. शुभम मात्र थोडासा अप्रतिम, अतिशय सुरेख. इथं मात्र यष्टा उकडल्या धावचीच्या स्वरूपात सागर होतोय बाद. सागर होणार बॅक टू पॅव्हलियन. लग्नाच्या आधी धोता केला या पोरीला म्हणावता, या पोरीला म्हणावता. एका पोराची झाली ही आय, 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 एका पोराची झाली ही आय. नेक्स्ट प्लेअर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. नाव आहे ओंकेश, नंबर 15. 1 डाऊन साठी इंडियन टीम मध्ये विराट कोहलीच्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानात येतोय. पाहायचं आहे मोहा कोलीवाडाचा धुरंधर खेळाडू ज्याच्या बॅटला सूर गवसतोय का. या मैदानावरती मोहाच्या प्रेक्षकांना चौकार षटकारांच्या आतषबाजी पाहायला मिळतोय का. प्रतीक्षा करणारा प्रेक्षक वर्ग असेल प्रेक्षक युट्यूब चॅनल वरती. परत एकदा आदित्य पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेटनं मारा करतोय. डाव्या हातासाठी ग्राउंड द विकेटनं मारा करणार. उल्केश लेफ्ट हँड बॅट्समॅन, उजव्या हाताचा गोलंदाज. या बॉलला फसवा चेंडू, चकमा देणारा चेंडू, गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. अंतिम चेंडू होता, शेवटचा चेंडू होता. फसवा चेंडू उल्केशला मात्र फसवून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 6 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 11च्या घरात. या सरासरीने वाटचाल केली तर 33 धावसंख्या उभा करू शकतील. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठेही थारा दिला जात नाही. किंबहुना कोणत्याही क्षणी चित्र बदललं जातोय, कोणत्याही क्षणी कुणीही सामना जिंकू शकतोय. ही ताकद क्रिकेटमध्ये आहे आणि म्हणूनच काही सामने बघितलेत की 6 चेंडूंमध्ये 36-37 धावसंख्या. एमएलए ट्रॉफी 2018 साईच्या मैदानावरती झालेली ती ट्रॉफी आणि तिथं दिघाटीच्या एका खेळाडूने रुपेशनं 6 चेंडूंमध्ये 37 धावसंख्या उभ्या केल्या. अतिशय सुरेख, अगदी 11 धावसंख्या असताना उंच पुरा आलेला एक गगनचुंबी षटकार. पायाना कवरी भूक लागले बघ. 17 धावसंख्या धावपटलावरती आहेत या षटकाराच्या साह्यानं. त्याचबरोबर 1-2 चौकार, 1 षटकार. आतापर्यंत खरं तर 2 चौकार, 1 षटकार आहे. वैयक्तिक मात्र स्वतःचा 1 षटकार स्वतःच्या बॅट मधून अनिकेतच्या. इथं मात्र नवीन आलेला विनोद भगतच्या गोलंदाजीतून पहिला अस्त्र, भेदक अस्त्र. एक चांगल्या अगदी ठिकाणी चेंडू मात्र फेकला धावपट्टीवरती. झपकन अगदी फलंदाजाच्या जवळून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न तेवढाच शिताफीनं. चेंडू जाईल का, जाईल का. हो, निश्चित सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 21 धावसंख्या धावपटलावरती जमा झाल्यात. आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडू 1.5 षटकामध्ये जवळजवळ 9 चेंडूंमध्ये 21. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूंचा हा सत्र असेल आणि या सत्रात 18 चेंडूंमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त किती धावसंख्या जमा करतोय मोहा कोलीवाडा संघ. सलामीला आलेला अनिकेत स्ट्रायकिंग कडे आहे. प्रतीक्षा करतोय विनोदचा चेंडू कशा प्रकारे येतोय, कशा प्रकारे त्याचं समीकरण, कशा प्रकारे खरपूस समाचार घ्यायचा आहे. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न. खरं तर ऑन ड्राईव्ह केलेला चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, एक्स्ट्रारक्षकाच्याकडे देतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 22. 1 बाद 22 धावसंख्या धावपटलावरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटून दुसरं आणि अगदी समोरून दुसरं षटक घेऊन आला विनोद. टाटा पॉवर हाऊस एंड कडून मारा करतोय. एक जलद गतीचा गोलंदाज
हो, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिसअंडरस्टँडिंग होती. बॅट चेंडूचं समीकरण जसं हवं तसं मिळालं नाही. कुठेतरी लसावी नसावी चुकली. एक धावसंख्या मात्र स्वतः गॅदर केला. चेंडू गोलंदाजांना एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती 1 ने वधारली. 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1-23. या षटकातील लास्ट गो, शेवटचा चेंडू घेऊन येणार विनोद भगत, तो अनिकेत. मोकुलीवाडा कोंबड भुजे. उशिरानं ऑनलाईन आलेल्या माझ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितोय की खरं तर ही स्पर्धा जय हनुमान ट्रॉफी आणि त्यातील सकाळी पहिला सामना 87 धावांचा अगदी प्रचंड भला मोठा टार्गेट चेस करून पहिला सामना जिंकलेला बलाढ्य कोंबड भुजे संघ. षटक संपला जाते. 12 चेंडूंचा खेळ संपतो. धावसंख्या धावपटलावरती आहेत 24-25. 25 धावसंख्या धावपटलावरती 1-25. तर परत एकदा जाऊया या सत्रातील शेवटचं 25 धावसंख्या 1-25. पहिला षटक संपला होता. धावसंख्या धावपटलावरती होते 11. दुसरा षटक संपतो. धावसंख्या धावपटलावरती आहेत 25. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे शुभम. शुभम खरं तर एक घणाघाती धाव घालणारा फलंदाज, एक भेदक अस्त्र टाकणारा गोलंदाज, अष्टपैलू, अतिशय सुरेख. विलीमध्ये अगदी ढकलून पुश करण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू सीमा रेषा पार, चौकार. खरं तर जेव्हा तुम्ही धर्म संकटात असाल ना, तेव्हा सूरज चव्हाणला आठवा. जेव्हा स्वतःचं आयुष्य संपलं असं वाटलं आणि अगदी तेव्हा सुद्धा स्वतः सूरज चव्हाण बिग बॉस मधील अव्वल क्रमांकाचा विजेता ठरला. आणि म्हणूनच आपलं संपलं हे कधी आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्याला असं वाटलं ना, तर अशी कित्येक उदाहरणं आहेत. अतिशय सुरेख स्टॅटिक, नो डाऊट. चेंडू सीमा रेषा पार जाणार. आपल्या बॅट मधून अगदी जमिनीला आलेला पॅरलल षटकार, खणखणीत षटकार. डिसेंबर मध्ये अॅन्युअल फंक्शनला हे गीत प्रत्येक गॅदरिंगला असायचं शाळेच्या. आणि त्याच्यावरती रास दांडियातील अगदी त्या दांडिया खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिल्यात आपण. आणि म्हणूनच हे गीत तसं पाहिलं तर अजरामर आहे. अवांतर चेंडू स्वायर मारा घोषित केला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या 36च्या घरात 36. अतिशय सुरेख. परत एकदा कडा प्रहार. विनोद भगत मला वाटतं तिथे नाही करणार चूक. चुकीला माफी नाही, परतावं लागेल या फलंदाजाला. रुकेश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. आणि मात्र या हुलकीची जागा भरून काढण्यासाठी गेलेला सुयश कोहली, वैयक्तिक कोट्यात छान गोलंदाजी, छान फलंदाजी करणारा, संघाला छानसं योगदान देणारा तोच मात्र अष्टपैलू सुयश. मधल्या फलीत नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती पहिल्या फलीत सुरुवातीच्या फलीत जातोय. टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू. यावेळेला चकमा दिला. भेदक तेवढेच घातक अस्त्र असतात. शुभमने तोच फेकला एका गुड लाईन स्पॉट वरती. अगदी आपल्या कमरेच्या जवळून, पोटाच्या जवळून जाणारा अस्त्र होता. विरकावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेंडूवर मोहर लागली 0. परत एकदा सुरेख मारलेला चेंडू शॉट
मिड विकेट कडून मिड विकेट कडे चेंडूला एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निघाली धावसंख्या धावपटलावरती 37 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 37. या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट टू गो शुभम टू अनिकेत सलामीला आलेला सलामीवीर अनिकेत आतापर्यंत 7 चेंडू खेळला 8व्या चेंडूला फेस जाईल 18 चेंडूंमध्ये तसं पाहिलं तर अर्धा सत्र एकटा अनिकेत खेळलाय आणि मात्र या बॉलला चकमा दिला. शेवटचा चेंडू हानामारीच्या षटकातील मात्र निर्धाव या चेंडूची मोहर लागली या संख्येची मोहर लागली. षटक मात्र संपला गेला 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या धावपटलावरती आहेत 38 धावांचं आव्हान टार्गेट समोर ठेवलंय. कशा प्रकारे 18 चेंडू 38 धावा अतिरिक्त जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीने वाटचाल करायचे कोंबडभुजे टीमला. तसे बलाढ्य खरं तर फलंदाज आहेत त्यांच्याकडे. मग मनोज असेल सलामीला येणारा त्याच्यानंतर शुभम असेल त्याच्यानंतर अनेक विनोद असेल त्याचबरोबर अशा अनेक खेळाडू आहेत जे खेळाडू अगदी की आपल्या कलाकौशल्याने खेळू लागले तर निश्चितच 18 चेंडूंमध्ये 38 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करू शकतील. परंतु पाहूया तेवढीच भेदकता आणि अजूनही जमेची बाजू काय असेल मोहा कोहलीवाडा तर आतापर्यंत इतिहास आहे बहुतांश अगदी अंतिम टप्प्यात डे टुर्नामेंट्स मध्ये अंतिम शेवटचा सामना ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी का घेतात तर त्याच्यानंतर आउटफील्ड थोडीशी नरम होतोय जवळजवळ धावपट्टी आणि त्याचबरोबर समोर फटके मोठे खेळण्यासाठी थोडीशी कुठेतरी खरं तर त्रास होतोय फलंदाजांना. याच्यासाठी अगदी सूर्यप्रकाशातच आपली खेळी पूर्ण करताना दिसतोय मोहा कोहलीवाडा. एक जमेची बाजू आहे त्यांची. पाहूया कशा प्रकारे 18 चेंडू 38 धावांचा पल्ला पार करतील आजच्या दिवसातील आणि त्याचबरोबर या सत्रातील. माझी वेळ संपतोय मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक तथा या स्पर्धेतील अविभाज्य घटक असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. नवी मुंबईच्या शेरपेचातील समालोचन क्षेत्रातील अगदी मानाचा तुरा आणि आस्थादायक ज्याच्याकडे संयम प्रचंड आहे परंतु असं म्हटलं जातंय की संयमाची परिसीमा ओलांडल्यानंतर ज्याचं रौद्र रूप पाहायला मिळेल असा राईट ऑफ लॉ नितेश भोईर नवी मुंबई करावे. ओके थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक नितेश पंडित सर ज्यांचं मागच्या सत्रामधील समालोचन आपण या मायक्रोफोनद्वारे ऐकलं आणि त्यांची कौतुकाची थाप खरं तर या शब्दांरूपी आमच्या पाठीवर येत असताना आम्ही पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार व्यक्त करू. आज ते पुन्हा एकदा या स्पर्धेतून मात्र स्वल्प विराम घेत आहेत. उद्या पुन्हा एकदा स्पर्धेसोबत सकाळच्या सत्रापासून ते जुळले जातील. असं म्हटलं जातं की अर्जुन होऊन प्रवासाला निघाला की वाटेत द्रोणाचार्य प्रत्येक वाटेवर मिळतोस आणि त्यासाठी मात्र प्रवासाला सुरुवात करायला हवी. आम्ही सुरुवात केली वाटेत अनेक द्रोणाचार्य आम्हाला भेटत गेले आणि समालोचन या क्षेत्रामधील आम्ही द्रोणाचार्य म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करू. नितेश पंडित सर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार. त्यांच्याकडे असलेली समालोचन करण्याची शैली आपल्यामध्ये प्रतिबिंबित व्हावी अशी ईर्षा होईल इतकं गोड समालोचन आज आपल्याला पाहायला मिळालं आम्हाला पाहायला मिळालं न्याहायला यायला मिळालं. आपण म्हणतो ना की भावनात मुरलेले हे शब्द जे जसे पानावर उमटतात तसे मनावरही उमटतात. समालोचनाचं सुद्धा तसंच आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की समालोचन म्हणजे फक्त शब्द आणि शब्दांची रचना नाहीये. 1-2 यमक जुळले शब्दफेक जमली म्हणजे समालोचन होत नसतं. एकंदरीत या सर्व प्रोसेसमध्ये अनेक शब्द भावनांना सोबत घेऊन येत असतात आणि प्रत्येक शब्दांसोबत एक भावना एक इमोशन अटॅच होत असतो. असं हे समालोचन आज आम्ही पुण्याच्या खरं तर आमच्या जीवनामध्ये दुसऱ्यांदा अनुभवतोय. आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू आम्हाला ज्यांची साथ मिळाली. आम्ही उल्लेख केला राजभूषण नितेश पंडित सर. आज ही दुसरी संधी आहे. मॅचवर आम्ही फोकस करू. सूर्य अस्तास गेलाय आणि मावळत्या सूर्यकिरणांना आम्ही नमस्कार करून पुन्हा एकदा या इनिंगला सुरुवात करू. मॅचवर फोकस करत असताना आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की सुयश आहेत गोलंदाजी मार्कवर. सुयश आहेत आणि सुयशवर चढवलेला हा हल्ला
बॅटर आपल्याला पाहायला मिळाले जे चमकले आज दिवसभरामध्ये. नाव आहे मनोज आणि मनोजच्या बॅटमधून येतोय कॅप्टन षटकार. डीजे मास्टर एक छोटस गाणं होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील अंतिमची लढत आहे. पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती आपण पाहिली. 37-38 धावांचा टार्गेट आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतील आणि झेल टिपला जाईल. वेल जज कॅच. 4 चेंडू आतापर्यंत झाले आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे ती 8. एक षटकार आलाय. मॅच मध्ये फलंदाज क्रमांक पहिला टीमचा कॅप्टन सर सेनापती मात्र बाद झालाय. परंतु या मॅच मध्ये नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडने या स्पर्धेमध्ये उतरलेला संघ आहे. नाव आहे टीम कोंबड भुजे आणि या टीमनं पहिल्या मॅच मध्ये 17 मध्ये सकाळच्या प्रहरी आपण पाहिलं होतं की 87 धावांचा उच्चांक सुद्धा पार केला होता. हा योगायोग आहे. निव्वल नितेश पंडित सर माझा आवाज तुम्हाला कारच्या आतमधून जर का ऐकू येत असेल तर नुकतीच आमची कार चॉईस सेम आहे. सेम रंग सेलेस्टियल ब्लू. दिस इज जस्ट अ कोइन्सिडन्स बट आय फील प्लेजर. यावेळेला आपण जरूर पाहताय रणसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. उर्वरित इक्वेशन आहे. आमचे गुणलेखक पुनश्च आम्हाला अपडेट करतायत. 13 चेंडू आणि 29 धावा. एक षटकार या शेवटच्या बॉलवर जर का आला तर अंतिमच्या 12 चेंडू मध्ये 23 उरतील. षटकाराची गरज. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. गरजेवेळी जो कामी येतो तो खरा मित्र असं म्हटलं जातं आणि तेच आहे. संकटमोचक षटकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. फायर पॉवर सन ऑफ अ सॉइल मिस्टर शुभम कोहली. पहिलं अर्धशतक झलकाविणारा हा पहिला फलंदाज या स्पर्धेतला. कोंबड भुजे या टीमचा एक फायर पॉवर आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट ज्याला आपण म्हणतो. काही फलंदाज असतात ना जे फक्त पॉवर प्ले पुरते मर्यादित असतात. परंतु या फलंदाजाकडे जर का आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्ले पासून शेवटच्या चेंडू पर्यंत त्यानं मी म्हणेन विकेट न फेकता मात्र खेळ साकारला. मलिंगा स्टाईल एक नवीन गोलंदाज मैदानामध्ये येत आहेत. नाव आहे रणजित कोहली. दूसरे धावेचा प्रयत्न रफ्तार के साथ हवा का झोका भी है. विनोद भगत थोडस चॅलेंजिंग आहे. रात्री लवकर झोपावं लागेल. दमछाक होत असते खेळाडूंची. रात्री लवकर झोपलं की सकाळी लवकर जाग येते आणि सकाळी लवकर जाग आली की मात्र तुमचं दिवसभरातलं स्केड्यूल जे आहे ते प्रॉपर तुम्हाला मेंटेन करता येतं. ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे फिटनेस असायला हवा. विनोद भगत ही हॅज अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. कॅरी करेल का या मॅच मध्ये मोमेंटम. विनोद भगत आहेत सन ऑफ अ सॉइल. लांबच लांब उंच षटकार तो ठोकू शकतोय. मॅच मध्ये काय घडेल. पहिला बॉल बीट केलाय. पहिला बॉल गोलंदाज रणजितच्या नावे करेल का पलटवार. विनोद भगत आहेत स्ट्रायकर एंडवर. अजूनही येणारे चेंडू असतील 10 धावा हव्यात ते 21. वाऱ्याचा ओघ थांबलाय. वातावरण थंड पडलंय. शीतल मनमोहक वातावरण. ही 1 धाव झाली आहे. स्ट्रायकर एंडवर आलाय शुभम कोहली. शुभमच्या बॅटमधून आलेल्या त्या 50 धावा ते अर्धशतक. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा मी म्हणेन पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तो ठरला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर का बघितलं त्याची इम्पॅक्टफुल इनिंग आपण 2 षटकार पाहिले आणि या मॅच मध्ये अजूनही आताही तो खेळ करतोय. आता हव्यात त्या 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. मॅच अटीतटीची होते. फुलटॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्युशन आणि प्लेसमेंट काय अप्रतिम आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले. स्क्रीन काय दाखवतोय. डीजे मास्टर नक्कीच छोटंसं गाणं वाजवतील. जबाबदारी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. 8 ला 16. हा फुलटॉस बॉल टॅप केलाय. बॉल गेला डीप लॉंग ऑन आणि काऊ कोर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षक चूक करेल जे घडायला नको हवं होतं. आता 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. षटकार मारावा. चौकार ठोकावा
की सिंगल काढून स्ट्राईक मेंटेन ठेवावे. काय होईल या मॅच मध्ये या चेंडूवर. नेक्स्ट बॉल, फायनल बॉल, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर रणजित आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 7-14 असं इक्वेशन आहे. व्हाईट बॉल आहे. 7 चेंडू आणि 13 धावा अजूनही हवे आहेत. मॅच अटीतटीची आहे. मॅच नेल बायटिंग फाईट आहे. सामना मी म्हणेन रोमहर्षक होतोय. उत्साह वाढत चाललाय. उत्कंठा वाढत चालले. मिनी हेलिकॉप्टर बॉल गेलाय ऑफड्राईव्हच्या माध्यमातून. दीपक कव्हर्स रिझन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक पोहोचतील आणि चेंडू ग्रिप करून फेकून देतील. 2 धावा मिळाल्या. चला लवकर जा, भरभर. यू जाओ यू आओ. कॅप्टन गेलेत. एखादा मेसेज सुद्धा घेऊन जातील. 7 चेंडू आणि 13 होत्या. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट. या टीम सोबत पुनश्च आपण जर का बघितलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू 30 असं इक्वेशन होतं. वारा थांबलाय, वातावरण थंड आहे. अशा परिस्थितीमध्ये 6 चेंडू 11 धावांमध्ये मॅच मध्ये दोन्ही संघांना समसमान संधी आहे. टीम मोहा कोलीवाडा हा संघ सुद्धा हार मानणार नाहीये. या संघाकडे सुद्धा अप्रतिम गोलंदाज आहेत. आतापर्यंतचा प्रवास त्यांचा फार चांगला राहिलाय, फार छान राहिलाय. आत्मविश्वास याही गोलंदाजाकडे आहे. नाव आहे ऋतिक कोहली. टाटा टॉवर एन कडनं तो मारा करण्यासाठी सज्ज आहे. 6 balls to go, 11 to win. 6 चेंडू 11 धावा. विनोद भगत हा लोअर फुलटॉस बॉल, यॉर्कर लेट 6 बॉल जागेवर पिक केलाय. हलक्या हाताने पुश केलाय. बॅकफुट पुश करो, खुश रहो, जस्ट सिंगल. 5 चेंडू 10 धावांची गरज. सामना अटीतटीचा आहे. सामना हाय व्होल्टेज आहे. सामना उच्च कोटीचा आहे. उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. युट्यूब प्रेक्षकच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. नवीन निर्मित ही युट्यूब वाहिनी. आपण जरूर या युट्यूब वाहिनीला प्रतिसाद द्या. जा युट्यूब चॅनलवर टाईप करा PREKSHAK प्रेक्षक, समोर येईल खरं तर प्रेक्षक युट्यूब वाहिनी, आणि लगेचच आपण सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ अस. आणि हाही बॉल टॅप केला. 1 धाव मिळणारा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा होईल. आणि या मॅचला एन्जॉय करतायत रिस्पेक्टेड सिनियर समालोचक हरिश्चंद्रजी भगत सर आहेत. त्यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्याकडनं कोंबडभुजी टीमसाठी मात्र शुभेच्छा असतील. रणसंख्या इक्वेशन आपण प्रेक्षकांना सांगूया. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. हरिश्चंद्रजी भगत सरांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट. फिरून मारायचा होता. बॉल फसलाय. मेहनत करने वाले को कभी कभी नसीब भी साथ देता है. तेच आपल्याला पाहायला मिळालं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे बहादूर खेळाडूंना साथ देत असतं. हे जगाच्या पाठीवर आपण नेहमी पाहिलंय आणि तेच काहीच पाहायला मिळालं. मैदानावर बॉल अदलला, तो टर्न झाला, क्रीज झाला आणि अगदी खेळाडूला मात्र फिल्डरला चकवून मागच्या बाजूला गेला. 4 धावा मिळाल्या. आता 3ला 4. स्विच प्रयत्न फसलाय. 2ला 4 की 2ला 3. आता हव्यात त्या 2ला 3. 2 चेंडू 3 धावा. हृदयातील खरं तर ठोके चुकविणारा सामना, हृदयाची धडधड वाढविणारा सामना, मनातला उत्साह वाढविणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा सामना, बुद्धीला सुन्न करणारा सामना, मनातल्या विचारांची घुसमट वाढविणारा सामना, टाळ्या सिट्ट्या वाजवायला लावणारा सामना. 2ला 3 येईल हा बॉल डॉट. This is very unfortunate. This is very unfortunate. मान्य आहे. मन तुटेल, रडेल, भरेल सुद्धा, बुद्धी भडकवेल, अडकवेल सुद्धा, पावलं थकतील, दमतील, रुततील, पण तुला थांबायचं नाहीये.
आताही, आजही, उद्याही सांगूया आपण विनोद भगतला, एक चेंडू आणि 3 धावा असं इक्वेशन आहे. एक मोठा फटका. विनोद भगत या नावाची चर्चा होईल परंतु नाही होते. इथे चर्चा होईल ती ऋतिक कोहली या नावाची. वाव, काय परफॉर्मन्स दिले ऋतिकनं. धावा डिफेंड केल्या. 6ला 11 होत्या, 1ला 3 आल्या, 3ला 4 होत्या, 1ला 3 आल्या आणि पिन ड्रॉप सायलेन्स कोंबडभुजे संघाच्या खेम्यामध्ये. कारण मॅच मात्र गमवली आहे आणि इथे शेवटच्या टप्प्यापर्यंत इथे मात्र आपण जरूर पाहताय विकेटवर कुणी उभे राहू नका प्लीज. चला आपण शेवटच्या टप्प्यामध्ये टीम रणजित कोहली या संघाचे खर तर सदस्य ज्यांनी षटक हाताळलं फक्त 11 धावा खर्च केला आणि म्हणूनच त्या 11 धावा खर्च केल्या म्हणूनच शेवटच्या षटकामध्ये 11 उरल्या. त्या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर मॅच गमवावी लागली असती. म्हणूनच मॅचची एक्स्ट्राक्टर बॉलिंग आहे रणजित कोहलीसाठी. कॅश प्राइज 500 रुपये मिलिंद दादा यांच्या वतीने आम्ही डिक्लेअर करतोय. ते कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा रणजित कोहली यांना मी विनंती करू की प्लीज जॉईन विथ अस. आणि फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे प्रेक्षक युट्यूब वाहिनीचे स्कोर अपडेटर रोनक तांडेला मला अपडेट करतील की मॅचचा हिरो आहे. हे शेवटचं षटक ज्यांना हाताळलं